दुसरा मुद्दा झालेला आहे की आम्ही व्हीप बजवला। जेव्हा त्यांना विचारण्यात आलं की हा व्हीप कसा बजवला, तर एकदा सांगतात की आमच्या कर्मचाऱ्यांनी तो व्हीप दिला होता, दुसऱ्यांदा सांगतात की आम्ही ईमेलवर पाठवला होता, तिसऱ्यांदा सांगता आम्ही व्हॉट्सअपवर पाठवला होता आणि चौथ्यांदा सांगता आम्ही फोन फ्रेंड केला होता आणि त्याचे कोणतेही पुरावे त्यांनी समोर मांडलेले नाहीत। ईमेल केला असेल तर त्याचा कोणताही पुरावा त्यांनी नार्वेकर साहेबांसमोर मांडलेला नाही। या सर्व गोष्टी जर पाहिल्या उलट तपासणीमध्ये तर त्यांची आणखीन गोची झाल्याची सर्वांनी पाहिलेली आहे। म्हणून हे सर्व प्रकरण आता आपल्या अंगलटी। मुद्दा एक आहे, त्यांना फक्त आणि फक्त आम्ही केलेला उठाव हा कायदेशीर आहे याची जाणीव होती आणि आपले 14-15 आमदार जे आहेत ते अपात्र होतील म्हणून त्यांनी ही केलेली पूर्ण कसरत आहे। या कसरतीमध्ये मग निवडणूक आयोगावर त्यांनी तुम्ही पाहिलं असेल 2,000 कोटीचे त्यांच्यावर म्हणजे आरोप करण्यात आले की 2,000 कोटी घेऊन निकाल दिलाय। त्या प्रकारे आता ज्या दिवसापासून नार्वेकर या सर्व सुनावण्या घेत आहेत त्यांना असलेला ज्युडिशरी पॉवर आणि त्याच्यामध्ये घेणाऱ्या सुनावण्या जे घेत आहेत त्या सुनावण्याच्या वेळी सुद्धा त्यांनी पहिल्या दिवसापासून हे या पक्षात होते त्या पक्षात गेले, या सगळ्या ज्या अनावश्यक ज्या गोष्टी आहेत त्यांच्यावर त्यांनी कॉमेंट्स करायला सुरुवात केली। तरी अत्यंत संयमाने अध्यक्षाने घेतलेलं आहे। निकाल काय लागेल याची तुम्हाला उत्सुकता आहे, मला उत्सुकता आहे, परंतु 14 आमदाराचं काय होईल याची धाकधूक असल्यामुळं हे सर्व प्रकार होत आहेत आणि या 14 आमदाराला जेव्हा जर आमच्या बाजूने निकाल लागला तर तातडीनं त्यांना ते अपात्र ठरतील, त्यांची आमदारकी ही रद्द होणार आहे। त्याच्या आधीपासून अध्यक्षांकडे जेव्हा हे प्रकरण वर्ग करण्यात आला ती पहिल्या दिवसापासून राहुल नार्वेकर अध्यक्ष हे त्यांच्यावर सातत्याने आरोप केले जात आहे, त्यांना मॅच फिक्सिंग झाली असं म्हटलं जात आहे, वेगवेगळ्या प्रकारे त्यांच्यावर काशेडे ओढले जातात। मग हेच तर प्रकार आहे ना, त्यांनी आपण ज्या चुका केलेल्या आहेत ना हे क्रिकेट सारखं झालं। हरलो का तर म्हणजे समोरचे त्यांनी मॅच फिक्सिंग केली। अरे तुम्ही खेळा ना, तुमच्या ग्राउंडवर तुम्हाला खेळता नाही आलं, समोरचा जिंकला तर आपण त्याच्यावर आरोप लावण्यासारखा हा प्रकार आहे। म्हणून यांनी ज्या ज्या चुका अनेक वेळा केलेल्या आहेत, एक तुम्हाला उदाहरण म्हणून सांगितलं की व्हीप एकीकडे जर पाहिलं तर त्याच्यावर डेट वेगळी, मग ती खोडली कशी, हे सगळे पुरावे त्यांचे म्हणजे समोर आलेले आहेत। म्हणून हे मॅच फिक्सिंग आहे म्हणतील, हे स्क्रिप्ट लिहिलेले म्हणतील, परंतु आम्ही हरलो हे मान्य करायला ते तयार नाही। याचाच अर्थ वारंवार मी सांगतो, त्यांना नाचता येत नाही ना अंगण वाकडं ही त्यांची आता असलेली अवस्था आहे। कारण की ज्या पद्धतीने आदित्य ठाकरे याचा कुठेही त्यांचा उल्लेख नाहीये या सगळ्यांमध्ये, ऋतुजा लटके ह्या देखील दुसऱ्या चिन्हावर आलेले आहेत, कारण की जर राहिले तर हे 2 आमदार तिकडे राहतील, मग त्यांना पुन्हा एकदा व्हीप देणार आहात? लटकेंना आम्ही व्हीप देणार नाही, कारण की लटके या पोटनिवडणुकीमध्ये निवडून आलेले आहेत, त्यांचा या प्रकरणाशी संबंध येत नाही। त्यांचं चिन्ह वेगळं होतं आणि त्यांना पक्षाचं नाव सुद्धा नव्हतं, म्हणून त्यांच्यावर ही कारवाई होणार नाही। राहिला आदित्य ठाकरेंचा प्रश्न, तर आदित्य ठाकरेंना आम्ही फक्त एकमेव की हे मातोश्रीच्या ठाकरे कुटुंबातला एक सदस्य आहे, आपण त्या कुटुंबातल्या सदस्याला घेऊन यांना काही नाही, परंतु सर्वसामान्याची भावना आहे किंवा ठाकरे कुटुंबाचा आहे मग त्याच्यावर कारवाई जाणून बुजून यांनी केली असं चित्र येऊ नये। एक त्याला सॉफ्ट कॉर्नर म्हणून आम्ही आतापर्यंत त्याच्यावर कोणतेही म्हणजे अपात्रतेचा नोटीस सुद्धा त्यांना आम्ही दिलेली नाही आणि याचा जो आता जो काही निकाल लागेल यानंतर निर्णय एकनाथ शिंदे साहेब घेतील। सर आताच वडेट्टीवार यांनी विरोधी पक्षनेत्यांनी प्रतिक्रिया दिली, त्यांनी असं म्हटलंय की वर्षावर म्हणजे जे अध्यक्ष मुख्यमंत्री त्याच्या आधीच हा सगळा निकाल जो आहे तयार झालेला आहे, आज फक्त वाचन होणार आहे असं थेट आरोप मुख्यमंत्र्यांनी केलाय। काँग्रेसवाल्यांना आता सध्याला ते नेमके कोणत्या पक्षात काम करतात याची जाणीवच नाही राहिलेली, किंवा उभाटा गट शिवसेनेत त्या काँग्रेसमध्ये विलीन झालाय की काय असं चित्र आहे। एकीकडे तुमच्या चॅनलवर मी पाहिलं पृथ्वीराज चव्हाण म्हणतात आम्ही सुप्रीम कोर्टात जाणार, का रे बाबा, काँग्रेसच्या विरोधात चाललेला खटला आहे का निकाल हे? परंतु मला असं वाटतं
की उबाटा गट हा काँग्रेसमध्ये विलीन झाला असावा आणि त्यांचं नेतृत्व हे पृथ्वीराज चव्हाण आणि विजय वडेट्टीवार करत असावे. वैभव नाईक यांनी पण आपली हार पत्करली आहे. ते म्हणतायत की आम्हाला 2 दिवस आधीच कळलं होतं की आम्हालाच अपात्र करण्यात येणार आहे आणि आजचा जो निकाल आहे त्यात तेच अपात्र होतील असं ते म्हणतात. अहो, वैभव नाईक नाही आहे, या 14 आमदारांना सुद्धा माहिती आहे की निकाल आपल्या विरोधात जाणार आहे, परंतु त्यांना थांबवण्याचा जो प्रयत्न आहे, केविलवाना प्रयत्न, मी वारंवार सांगतो, निवडणूक आयोगाच्या निकालावर ताळशेरे ओढणे, वारंवार सुप्रीम कोर्टामध्ये रीट दाखल करणे, याचा अर्थ असा होता आता बाबा रे आता जाऊ नको, थांब, निकाल आपल्या बाजूने लागणार आहे, हे वारंवार सांगण्याचा जो काय केविलवाला प्रयत्न त्याने केला, त्याच्यामुळेच आता त्यांना माहिती आहे आता आपलं खरं नाही, म्हणून थोडा निकाल लागू द्या, मग तुम्हाला झाले आणखीन काही घडामोडी झालेल्या दिसतील. हमारे मुख्य प्रवक्ता है वो हिंदी में आपको देंगे भाई. तर संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया आपण पाहिली. कोर्टानं आयोगाच्या निकालाला स्थगिती दिलेली नाही असं त्यांनी म्हटलं.